हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वेल्थ मिंट डेली. व्हिडिओची सुरुवात करू जेमिनायला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारण्यापासून. इज इट पॉसिबल निफ्टी आयटी इंडेक्स कुड गो टू झिरो बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स? लेट्स सी काय आन्सर येतं ते. द शॉर्ट आन्सर इज नो. इट इज व्हर्च्युअली इम्पॉसिबल फॉर निफ्टी आयटी इंडेक्स टू गो झिरो. AI नेच आपल्याला हे उत्तर दिलंय, तरी पण खूप लोक पॅनिक आहे. चला चार्टवर समजून बघूया. इयरलीचा टाइम फ्रेम ओपन आहे. मागच्या 2-1 वर्षात किती निफ्टी आयटी फॉल झालेला आहे आजपर्यंत तो चेक करूया. 34.66 म्हणजे ऑलमोस्ट 35% जे आहे निफ्टी फॉल झालेला आहे. हाफ इयरली वर चेक करूया काय प्राइस ऍक्शन चालू आहे. हाफ इयरली वर आपण बघू शकतो रॅली बेस रॅलीचा हा एक डिमांड झोन आहे तो ब्रेक झालेला आहे. आता सध्या प्राइस जी आहे ती हाफ इयरलीच्या रिव्हर्सल पॅटर्न जो आहे ड्रॉप बेस रॅली त्याला प्राइस अप्रोच करते आहे. तर इथून पुढे आपली काय प्री-कमिटेड स्ट्रॅटेजी असायला हवी किंवा काय प्राइस ऍक्शन होऊ शकेल ते चेक करू. क्वार्टरली वर बघूया. क्वार्टरली वर पण हाफ इयरच्या झोन मध्ये खूप सारे बेस कॅन्डल असलेला डिमांड झोन आहे. मंथली वर काही एवढं प्रॉमिसिंग दिसत नाहीये. इथे ह्या झोन मध्ये काहीतरी मिळू शकतं छोट्या टाइम फ्रेम वर. हाफ इयरली वर हा ओरिजिन सारखा झोन आहे जिथून प्राइस रिव्हर्स होऊ शकते. आणि क्वार्टरली वर अजून एक हा झोन आहे 25,900 ते 24,100. त्या डिमांड झोनची एक अचीवमेंट आहे जी की हा जो सप्लाय झोन होता ही जी रेंज आहे 25,300 त्याच्या वरती पण क्लोजिंग दिलेले आहे. आणि त्याचबरोबर ह्या डिमांड झोन मध्ये 1, 2, 3 अशा एक्साइटिंग कॅन्डल्स आहेत. फ्युचर मध्ये प्राइस कधी जर हा ब्रेक झाला, इराण US वगैरे ज्या पण काही न्यूज आहे त्याच्यामुळे पॅनिक सेल आला, तर इथून तर प्राइस ही रिव्हर्सच व्हायला हवी. सध्याच्या कंडिशन मध्ये जर बघायला गेलं तर मंथलीची जी ही रेंज आहे ज्याच्यात विकलीचा हा डिमांड झोन आहे प्राइस इथून रिव्हर्स होऊ शकते. आणि जर खूपच जास्त पॅनिक सेलिंग आली तर प्राइस क्वार्टरलीचा हा जो डिमांड झोन आहे ज्याची अचीवमेंट पण आहे तिथून रिव्हर्स होऊ शकते. पॅनिक होण्यासारखी काही सिच्युएशनच नाहीये. उलटा आपण जितकी इन्फॉर्मेशन अक्युमुलेट करू शकतो तेवढी करून प्री कमिटेड काय प्लॅन आहे तो आजच आपण सुरुवात करायला हवी. निफ्टी आयटी चे स्टॉक्स बघूया. हाफ इयरलीवर कोफोर जो आहे तो आता त्याच्या हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये आहे. बट पहिले एकदा प्राइस येऊन ऑलरेडी रिॲक्ट होऊन गेलेली आहे त्यामुळे हा झोन टेस्टेड आहे. तर बाय डिफॉल्ट खालचा फ्रेश झोन आहे 783 टू 632. ह्या हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये अजून काय आहे का चेक करू. मंथली मध्ये ही रेंज आहे 1000 राऊंड फिगर पकडली तर. आणि विकली मध्ये बघितलं तर हा रिव्हर्सल एकदम चांगला ड्रॉप बेस रॅलीचा झोन आहे जिथून प्राइस ही ऑल टाइम हायला पण गेलेली आहे. फ्युचर मध्ये इथपर्यंत जरी प्राइस आली तरी पॅनिक व्हायची जरूरत नाहीये. HCL टेक चेक करू. HCL टेक मध्ये पण सेम सिच्युएशन आहे. हाफ इयरलीचा बेस रॅलीच्या डिमांड झोन मध्ये ऑलरेडी प्राइस येऊन 2 वेळा रिएक्ट झालेली आहे, आता वापस आलेली आहे. क्वार्टरली वर तर काही दिसत नाहीये. मंथली वर पण खाली प्राइसला काही थांबवण्यासाठी नाहीये. खालचा हाफ इयरलीचा जो झोन आहे 1000 ते 876 चा त्यामध्ये क्वार्टरलीचा हा वाला रिव्हर्सल पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये मंथलीचा ड्रॉप बेस रॅली ज्याने ऑल टाइम हायला पण प्राइस पोहोचवला आहे असा ओरिजिन प्लस रिव्हर्सल पॅटर्न आहे. तर इथपर्यंत प्राइस आली तरी पॅनिक व्हायची जरूरत नाहीये. इन्फी मध्ये चेक करू.
इन्फीमध्ये खूप दूर आहे. बट आता हाफ इयरलीचं हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यातून प्राइस चेक होऊन वापस खाली येत आहे. असं काही प्रॉमिसिंग स्ट्रक्चर इन्फीमध्ये पण नाहीये. LTM मध्ये पण सेम स्ट्रक्चर आहे. हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये प्राइस रिॲक्ट झाली आणि वापस त्याच्यात आली आहे. इथं डिफरंट सिनारिओ आहे. ड्रॉप बेस रॅली किंवा ड्रॉप बेस रॅली असं समजू शकतो. हा जो आहे वीक टू वीक टेस्टेड आहे. बॉडी टू वीक टेस्ट व्हायचा अजून बाकी आहे. क्वार्टरलीवर बघूया. क्वार्टरलीवर पण ओरिजिनचा जो भाग आहे तो अजून टेस्ट व्हायचा बाकी आहे. मंथलीवर काही एवढं प्रॉमिसिंग स्ट्रक्चर नाहीये. OFSS मध्ये पण खूप लांब आहे इयरलीचा डिमांड झोन. पर्सिस्टंट मध्ये पण सेम केस आहे. हाफ इयरलीच्या डिमांड झोन मधून प्राइस रिॲक्ट झालेली आहे, वापस त्यालाच अप्रोच करते आहे. मंथलीवर यामध्ये 3500च्या रेंज जवळ एक चांगला मंथलीचा डिमांड झोन आहे. TCS मध्ये हा इयरलीचा डिमांड झोन आहे 2167 ते 1500. हाफ इयरलीवर पण त्याच रेंज मध्ये आहे. क्वार्टरलीवर हा वाला एक झोन आहे आणि मंथलीवर हा ओरिजिन वाला पॅटर्न आहे आणि इथे हा एक डिमांड झोन आहे जिथून प्राइस रिॲक्ट करू शकते. टेक मध्ये इयरलीचा डिमांड झोन लांब आहे. जर रॅली बेस रॅली हा जर असा कन्सिडर केला तर इथून प्राइस टेस्टेड आहे. हाफ इयरलीवर हाफ इयरलीच्या झोन मधून चाललेली आहे आणि हाफ इयरलीचा खूप सारा बेसवाला रिव्हर्सल पॅटर्न आहे. मंथलीवर ऑलमोस्ट डिमांड झोन टेस्टेड आहे. इथे पण काही चांगलं दिसत नाहीये. विप्रो मध्ये प्राइस ऑलरेडी हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये आहे. क्वार्टरलीचा पण खूप सारा बेसवाला झोन आहे बट एवढा प्रॉमिसिंग नाहीये. मंथलीवर पण काही चांगलं स्ट्रक्चर दिसत नाहीये. वीकलीवर ही एक रेंज आहे जिथून थोडीशी प्राइस आता रिॲक्ट होते आणि खालची ही, नाही तर त्याच्यानंतर तर काहीच नाही. इथे एक तर ही एक ट्रॅप लेवल आहे. वापस निफ्टी आयटी वर येऊ. निफ्टी आयटी हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये येत आहे. बट बरेचसे आता आयटीचे जे स्टॉक्स बघितले ते एक तर हाफ इयरली मधून टेस्टेड आहे किंवा हाफ इयरलीला अप्रोच होत आहे. तर त्यातल्या त्यात हा वाला एक डिमांड झोन चांगला आहे जिथून प्राइस रिव्हर्स होऊ शकते. बट ह्याच्याहून चांगला जर कुठला झोन असेल तर हा क्वार्टरलीचा झोन आहे की ज्याने लास्ट टाइमचा जो UPA इलेक्शन शॉक होता त्याच्यावरती क्लोजिंग दिली. तर हे 2 पॉइंट सफिशियंट आहे की प्राइसला रिव्हर्स करण्यासाठी. एक्स्ट्रीम लेवल जर झाली तर इथून प्राइस रिव्हर्सच व्हायला हवी. खरंच यार, बिलकुल पॅनिक व्हायची बिलकुल जरूरत नाहीये. अशा न्यूज ह्या कंटिन्यू येतच राहणार आहे आणि तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर ह्या साऱ्या न्यूजची रिलेव्हन्सी काहीच नाही आहे जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असाल. इथे प्राइस आली तर अक्युमुलेट करू शकता आणि इथून जर खाली आली तर प्राइस तर डायरेक्ट ह्या रेंज पर्यंत तर येऊ शकते. इथून खाली तर प्राइसला थांबवण्यासाठी बिलकुल काहीच नाही आहे. जर चेक केलं इथून इथपर्यंत जर फॉल चेक केला तर ऑलमोस्ट 67% मार्केट डाऊन येऊ शकतं. तर प्रत्येक गोष्टीसाठी रेडी असायला हवं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आहे चांगल्या गोष्टीसाठी करायला हवा. आपण स्वतःची माहिती अक्युमुलेट करण्यासाठी करायला हवा आणि अशा फ्युचरमध्ये काही पण जर न्यूज बेस्ड इव्हेंट येत असेल तर त्याच्यासाठी रेडी असायला पाहिजे. त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस करायला हवं. 2020 मध्ये ही जी कॅन्डल आहे ही पण पूर्ण अशी रेड होणार होती पण रॅली रॅलीच्या
या डिमांड झोन मध्ये प्राइस आली आणि जी रेड कॅन्डल होणार होती ती बेस मध्ये कन्वर्ट झाली आणि इथून प्राइस कशी वरती गेलेली आहे हे आपण बघू शकता. तर प्लीज गाईज पॅनिक नका हो, बिलकुल पॅनिक नका हो, प्रिपेअर राहा त्यापेक्षा.